आम्ही आमच्या नेत्याच्या पाठी उभे राहू, ठामपणे उभे राहू, महाराष्ट्रात उभे राहू, देशात उभे राहू आणि तुमचं जे ढोंग आणि पाखंड आहे हे उघडं पाडू. या राज्यामध्ये जे चाललंय सध्या, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, या चष्मा, आज हे महाशय परत गावाला गेलेले. मला आता भीती वाटते. आज पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, काय आहे, कोणाचा आता जाणार आहे, कोणाचा बकरा कापणार आहे. आता आम्हाला महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते. एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता. हा महाराष्ट्र पुरोगामी, या फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरेंचा हा महाराष्ट्र. माननीय उद्धव साहेब, आज सकाळपासून या नाशिकमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आज सकाळपासून सर्व वृत्तवाहिन्यांवर या शिबिराचं वृत्त दाखवलं जात आहे आणि या शिबिरातून आपण काय संदेश देणार आहात त्याकडे जे गावाला गेलेले आहेत ते सुद्धा तिथे टीव्ही लावून बसलेले आहेत. तेव्हा हा महाराष्ट्र आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहतो आहे आणि नक्कीच हे मार्गदर्शन शिवसैनिकांना, महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला योग्य दिशा दाखविल्याची मला खात्री आहे. मी आपला अत्यंत आभारी आहे की आपण आज मुंबईतून इथे आलेला आणि शिवसैनिकांना भेटताय. हा शिवसैनिक तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो आहे. हा 15 विधानसभा मतदारसंघातून आलेला शिवसैनिक आहे. त्याने विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार लढाई केलेली आहे आणि ती लढाई जरी तो हरला असला तरी तो जिद्द हारलेला नाही. तो जिद्दीने परत पुढल्या लढाईसाठी सज्ज झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.